सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। बघा मैत्रिणींनो, आज सर्वांना तर मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे मैत्रिणींनो। तर पहिल्या गुरुवाराच्या सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातल्या खूप खूप शुभेच्छा। ज्याही माझ्या मैत्रिणी धरत असतील त्यांना सर्वांना खूप शुभेच्छा। तर बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगत आहे की आपण म्हणजे जी पूजा मांडत आहे त्या ती पूजा कशी मांडायची। आणि ज्या जुन्या माझ्या हे आहेत फ्रेंड आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे की पूजा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, पण तरी सुद्धा ज्या नवीन झालेल्या आहेत त्यांच्यासाठी सांगते की यावेळेस मी थोडी नवीन पद्धतीने पूजा मांडलेली आहे। कलशावर नारळ, त्यामध्ये 5 डहाळ्या, ही मार्गशीर्ष महिन्यातली पूजा तर पूर्ण या पोथीमध्ये लिहिलेली आहे। महालक्ष्मी महात्म्यामध्ये ही पूर्ण पूजा लिहिलेली आहे मैत्रिणींनो। तरी पण मी एक वेळा तुम्हाला सांगत आहे। तर मी यावर्षी मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला सांगते यावेळेस आहे ना, मी ही बॉडी आणलेली आहे, ऑनलाईन बॉडी बोलवलेली आहे महालक्ष्मीची। त्याला कसं आहे मैत्रिणींनो, इथेच मध्येच कलश आहे बसवलेला, त्या कलशामध्येच तुम्ही पाणी टाकू शकता। खाली आपल्याला जे रास आहे ती रास टाकून घ्यायची, जसे आपण कलशाला स्थापन करतो त्याप्रमाणे। आणि या कलशामध्ये तुम्ही पाणी भरायचं, त्यावर तुम्ही नारळ आणि लक्ष्मीचा मुखवटा आणि ह्या बघू शकता तुम्ही 5 डहाळ्या, ह्या डहाळ्या आपण याच्यामध्येच लावून द्यायचे। त्यानंतर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्र पण ठेवू शकता। आणि गणपतीची पूजा, आणि माझी कुलस्वामिनी जी आहे ती कोल्हापूरची महालक्ष्मी, त्याच्यामुळे मी माझा टाकही कुलस्वामिनीचा ठेवलेला आहे इथे आज। तर बघू शकता, आणि थोडीफार अशी छान आपल्याकडे लक्ष्मी येते, त्या लक्ष्मीलाही प्रसन्न वाटलं पाहिजे त्याकरिता थोडीफार आपण सजावट केलेली आहे। सजावट नीच देव येते असं काही नाही आहे मैत्रिणी, तुम्हाला जसं शक्य होत असेल तशा प्रकारे आपण साधी चौरंगावर शुद्ध कपड्यानं पुसून जागा, आणि त्यावर छान त्याला पानांचं तोरण वगैरे लावून त्याच्यावर लाल वस्त्र, पिवळं, पांढरं अशा प्रकारे वस्त्र टाकून तुम्ही पण पूजा करू शकता ही। आणि त्यानंतर तुम्हाला दिवसभर उपवास करून मैत्रिणींना आपल्याला ही पोथी वाचायची आहे। 5 गुरुवार करायचे आहे, शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे। उद्यापनाचा गुरुवाराचा व्हिडिओ पण तुम्हाला येऊन जाईल मैत्रिणींनो। अशी साधी आणि सरळ पूजा आहे, एकदम सोपी पूजा आहे मैत्रिणींनो ही। फक्त याला घरामध्ये कटकटी नाही, आणि विशेष म्हणजे शांत वातावरण। त्यानंतर तुम्ही जितकं होईल तितकं महालक्ष्मीचं नामस्मरण करा, माळ करा। त्यानंतर आपल्याला पोथी वाचायची आहे, पोथीनंतर व्यंकटेश स्तोत्र वाचा। त्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र नंतर हे विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता। मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी आणि विष्णूंचा महिना मानला जातो, त्यामुळे तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता। अशा प्रकारे तुम्ही ही महालक्ष्मीची सेवा केली पाहिजे। तर मार्गशीर्ष महिन्यातली पूजा ही सर्व माझ्या मैत्रिणींना माहीत असूनही मी एक वेळा म्हटलं त्यांना सांगावं, त्या निमित्ताने मी तुम्हाला हा व्हिडिओ, आणि माझी पूजा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा। त्यानंतर आणखी मला एक तुम्हाला सांगायचं आहे की आता उद्यापासून चालू होणार आहे 28 डिसेंबर पासून मैत्रिणींनो दत्त सप्ताह चालू होणार आहे। म्हणजे 7 दिवस आपलं गुरुचरित्राचं पारायणाचा दिवस चालू होणार आहे। तर 7 दिवस तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे मैत्रिणींनो। तर ही असं गुरुचरित्र तुम्हाला केंद्रामध्ये मिळते, आणि तुम्ही या गुरुचरित्राचा मैत्रिणींनो संकल्प करायचा आहे। संकल्प करूनच कुठल्याही पारायणाला, म्हणजे तुम्ही 5 करणार आहे, 1 करणार आहे, किंवा म्हणजे 1, 5 आणि किंवा 13 किंवा 12, 15 अशा प्रकारे याची संख्या असते मैत्रिणींनो। तर असे तुम्ही गुरुचरित्र करू शकता। 9 गुरुचरित्र, 7 गुरुचरित्र अशा प्रकारे तुम्ही करू शकता। फक्त या गुरुचरित्राचं एकच आहे, याला खाली झोपावं लागते, 1 वर्णी जेवण करावं लागते। 1 वर्णी म्हणजे जे पहिल्या दिवशी तुम्ही अन्न खाल्लं 1 टाइम, तेच तुम्ही 7 दिवस खाऊ शकता। म्हणजे त्यामुळे काय माहिती का, त्याचा प्रभाव जो आहे तो फास्ट होतो। त्यानंतर परावर अन्न म्हणजे कुठल्याही घरचं सुटकातील अन्न किंवा कुठल्याही म्हणजे परावर अन्न, बाहेरचं अन्न तुम्हाला तेव्हा 7 दिवस तुम्हाला त्याग करावा लागते। त्यानंतर मैत्रिणींनो 7 दिवस तुम्हाला सकाळी लवकर उठून 9 अध्यायाचं पारायण करायचं आहे मैत्रिणींनो। 9 अध्याय। आता नवीन पोथीमध्ये काही थोडाफार बदल झालेला आहे, माझ्या पोथीला खूप वर्ष झालेलं आहे। मी 100 रुपयाची पोथी घेतली होती मैत्रिणींनो, ही आता ही 300 रुपयाची झालेली आहे। तर अशा प्रकारे पण याचा गुरुचरित्राचा प्रभाव म्हणजे जोही तुम्ही तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील त्याचा संकल्प जर केला, त्या संकल्पामध्ये जर तुम्ही सांगितलं तर ते 100% पूर्ण होते मैत्रिणींनो। असा या गुरुचरित्राचा प्रभाव आहे। बऱ्याच जण खूप वर्षापासून गुरुचरित्र करतात, जे नवीन आहे माझ्या याच्यामध्ये त्यांना मी हे सांगत आहे। तर गुरुचरित्राचं पारायण असं करायचं आहे। शेवटच्या दिवशी तुम्हाला प्रसाद भाजून सांगता करायची आहे छान प्रकारे। आता प्रत्येक जो स्वामी सेवेकरी आहे त्याच्याकडे गुरुचरित्र आहे, तो केंद्रामध्ये जाऊन पण गुरुचरित्र वाचू शकतो। स्वामींची सेवा करतात, किंवा घरी नाही जमलं तर तुम्ही घरी फक्त सकाळी लवकर उठा, कमीत कमी 4 वाजता ते सकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही हा गुरुचरित्राचे 9 अध्याय झाले पाहिजे,
किमान 10 वाजेपर्यंत तरी झाले पाहिजे. त्यानंतर दुपारी दत्तांचा भिक्षा मागण्याचा टायमिंग असते मैत्रिणींनो, तुम्ही ते वाचू शकत नाही. आणि नंतर आपली रोज सकाळ संध्याकाळ आरती वगैरे करायची आणि गुरुचरित्र जे तुम्ही अन्न खाते तोच तुम्ही नैवेद्य देवाला दाखवायचा आहे मैत्रिणींनो. आणि विशेष म्हणजे फक्त कटाक्ष असा आहे की खाली झोपायचं आहे. 7 दिवस तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सगळं प्रकारचे निर्बंध आहे. सांसारिक जीवनामधले सगळ्या प्रकारचे तुम्हाला निर्बंध आहे म्हणजे या 7 दिवसामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही जर मनापासून गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुम्हाला नक्की फळ मिळेल. किंवा स्वामींचे सारामृताचं जे पारायण आहे ते पण तुम्ही स्वामींचं करू शकता. तर अशा प्रकारे हा दत्त सप्ताहामध्ये तुम्ही स्वामींची सेवा करू शकता. त्यामध्ये आता हा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि जे उद्यापनाचा दिवस येणार आहे तो पण गुरुवारच आहे मैत्रिणींनो, म्हणजे आदल्या दिवसचा. तर अशा प्रकारे आपण त्या दिवशी उपवासच राहणार आहे. दुसऱ्या दिवशी तर स्वामींचा प्रसादच घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो आपल्याला ही पूजा सफल करायची आहे. आणि प्रत्येक माझ्या मैत्रिणींनी पूजा करावी. त्यांना जे अनुभव येतील ते अनुभव त्यांनी हे करावे. फक्त दुपारी 12 नंतर तुम्ही हे पारायण कधीही वाचू नका, कारण की दत्तांचा भिक्षा मागण्याचा टाइम आहे. जितकं तुम्ही कटाक्षाने पारायण करा तितका तुम्हाला याचा प्रभाव दिसेल. तुम्हाला 5 तुम्ही जरी केले हे पारायण पूर्ण आणि तुमचे म्हणजे पती पत्नी मिळून पण करू शकता, आई मुलगा मिळून पण करू शकते, सासूना मिळून पण करू शकता. फक्त बाहेरची जो स्त्री पुरुष आहे तो याला पारायणाला करू शकत नाही, घरी लावल्यामुळे. स्वतःच आपण स्वतः वाचून घ्यायचं आहे. आणि असं नाही की उठायचं एकदम बोलायचं असं नाही आहे. फक्त आपल्याला स्वामींच्या माळा करायच्या, दत्तप्रभूंच्या माळा करायच्या, तुमच्या गुरुमंत्राची माळ करायची. अशा प्रकारे आपल्याला स्वामींचं पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं. आणि अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.